नमस्ते, मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत है। सर, आपलं नाव? निलेश देशपांडे। सर, आज तुम्ही आईवगैरे कशासाठी आले होते? मुद्दा घेऊन काय मुद्दा होता तुमचा? आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे प्रभाग समिती आय या कार्यालयामध्ये जे अधिकारी, कर्मचारी, अभियंते जनतेची कामं न करता वातानुकूलित कार्यालयामध्ये बसून गोट्या खेळण्याची कामं करतात, त्यांना आज पक्षातर्फे गोट्याचे आंदोलन ठेवलेलं होतं। आज गेल्या 1.5 वर्षापासून प्रलंबित असलेला उमेळा गाव मोजे उमेळा भूमापन क्रमांक 92 आणि 93 या ठिकाणी वसवण्यात आलेल्या ज्या अनधिकृत चाळी आहेत, ज्या फार मोठ्या प्रमाणात चाळ माफियांचं राज्य त्या ठिकाणी चालतं, त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी ऑक्टोबर 2024 मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे आंदोलन झालेलं होतं। त्या आंदोलनामध्ये त्या तत्कालीन प्रभारी सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे यांनी जाणीवपूर्वक खोटी माहिती दिली की आम्ही त्या सगळ्या चाळी निष्कासित केलेल्या आहेत। प्रत्यक्षात त्या चाळी कोणत्याही निष्कासित झालेल्या नव्हत्या आणि त्या ठिकाणी रोज चाळीच्या खोल्या बांधण्यात येत आहेत, परंतु अनेकदा त्यांच्याबरोबर तक्रारी करूनही राकेश कदम आहेत, आमचे तिकडचे विभाग प्रमुख आहेत, आमचे नायगावचे शहर प्रमुख आहेत मंगेश चव्हाण, अनेकदा तक्रारी करूनही त्याच्यावरती जाणीवपूर्वक कारवाई केलेली नाही आहे। ह्याच्यामध्ये चाळ माफियांकडून बांधलेली पाकिटं ही या लोकसेवेच्या आड येतात, हा आमचा स्पष्ट आरोप आहे या प्रशासनावर। आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा आम्ही आंदोलनाचा इशारा दिला त्याच्यानंतर ह्या प्रकरणामध्ये आम्ही जनता दरबारामध्ये आयुक्तांना सुद्धा भेटलो। आमच्यासमोर जनता दरबारातून आयुक्तांनी, अतिरिक्त आयुक्तांनी आणि उपायुक्त मुठे साहेबांनीही इंजिनियर्सना आणि पूर्ण अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना आदेश दिलेले होते की सर्व बांधकामे ताबडतोब पोलीस प्रोटेक्शन घेऊन HD आणि I विभागातील अतिक्रमणचा स्टाफ घेऊन ती तोडून टाका, परंतु त्यांच्या आदेशांनाही धुडकावण्यात आलं, कॅरेजची टोपली दाखवण्यात आली। अशा या मुजोर आणि निर्लज्ज अभियंते आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधामध्ये आजचा हा ठिय्या आंदोलन होता आणि या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना आणि अभियंत्यांना गोट्याच्या आंदोलनाचा कार्यक्रम। आता तुम्हाला काय आश्वासन दिलं अधिकाऱ्यांनी? आता प्रत्यक्षात आमचे जिल्हा प्रमुख सुद्धा या ठिकाणी आले आणि अनेक शहर प्रमुख, भूपेश राऊत सारखे वसई शहर प्रमुख, मंगेश चव्हाणांसारखे नायगाव शहर प्रमुख आले आमच्याबरोबर आणि ह्या ठिकाणी प्रदीर्घ चर्चा झाली। या चर्चेमध्ये वेळोवेळी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आदेश की तुमच्या कर्मचाऱ्यांवरती, अधिकाऱ्यांवरती जर निष्कासनाची कारवाई केली नाही तर गुन्हे दाखल करण्यात येतील डिसिप्लिनरी ॲक्शनच्या बरोबरीने, हे सर्व आदेश आम्ही उपायुक्त श्री अजित मुठे साहेबांना दिलेले आहेत। MRTP ॲक्टच्या संदर्भातली सर्व कागदपत्र दिलेली आहेत आणि सुप्रीम कोर्टाचे सुद्धा काही निकाल दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये या दोषी अधिकाऱ्यांवरती आणि कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्यासाठी CRPC 197चं प्रोटेक्शन त्यांना नाही आहे, हे पण दिलेले आहेत। आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्वरित उद्याच्या उद्या या सर्व चाळ माफियांवरती कारवाई करून चाळ माफियांवरती कारवाई करून त्या चाळी तोडण्याचं पूर्ण आश्वासन दिलेलं आहे। त्यांच्यावरती गुन्हे दाखल कधी करणार आहे? कारवाई कधी करणार? त्यांना आम्ही 1 दिवसाची मुदत दिलेली आहे। उद्या जर त्या ठिकाणी सर्व चाळी सपाट झाल्या नाहीत, त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर परवा न सांगता संपूर्ण तालुक्यातील शिवसेना या ठिकाणी ठिय्या आंदोलन, घेराव आंदोलन आणि गोट्याचे आंदोलन जोमाने या ठिकाणी करेल आणि या प्रशासनाच्या नाकीनऊ आणल्याशिवाय वसईची शिवसेना गप्प राहणार नाही। धन्यवाद सर। धन्यवाद।